नमस्कार मंडळी, आज मी गणपती बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे। इथे मी 2 आकारात उकडीचे मोदक बनवणार आहे। एक म्हणजे साच्यामध्ये आणि दुसरे म्हणजे हाताने पारी करून। भरपूर अशा टिप्स सोबत साधी सुधी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती पॅन ठेवला आहे गरम करायला। पॅन चेक करायचं थोडं गरम झाला का, त्याच्यात 1 चमचा साजूक तूप टाकलं। इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मोदक खूप छान चवीला लागतात। इथे चमचाभर खसखस टाकून त्याला छान परतवून घेणार आहे। खसखस छान अशी तुपात भाजल्या गेल्यावरती याच्यामध्ये 1 वाटी नारळाचा चव घातला आहे। हा ओल्या नारळाचा चव आहे, याला अजिबात मिक्सरमध्ये फिरवलं नाही आहे, हातानेच खोवून घेतलं। खोवलेल्या नारळाचे मोदक खूप छान होतात। आता तुपामध्ये काही सेकंदासाठी हे परतवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गूळ घालूया। इथे 1 वाटी खोवलेलं नारळ घातलं, त्याचप्रमाणे इथे पाऊण वाटी मी गूळ घातलेला आहे। गुळाला सुद्धा त्याच्यात व्यवस्थित परतवून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने गुळाचं पाणी सुटतं। आता हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचाभर वेलची पावडर टाकली आहे। वेलची पावडर शेवटी टाकायची, म्हणजे त्याचा सुगंध तसाच राहतो आणि चव देखील छान लागते। हे बघा, आपलं सारण तयार आहे। याला एका ताटामध्ये काढून काही मिनिटासाठी गार करायला ठेवायचं आहे। सारण गार होतंय तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारी तांदळाची उकड काढून घेऊया। उकड काढण्यासाठी इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलं आहे, म्हणजे मी इथे 1.5 वाटी असं तांदळाची पिठी घेणार आहे, म्हणून समप्रमाणात पाणी ठेवायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 चमचाभर मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे। तूप टाकल्यामुळे उकडीला शाईन येते आणि तसेच गिठोळ्यासुद्धा पिठात होत नाही। आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये 1.5 वाटीभर मी तांदळाची पिठी टाकणार आहे। आता इथे मी इंद्रायणी तांदळाची पिठी वापरलेली आहे। तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून मग गिरणीतून दळून आणलं होतं। तुम्ही इथे आंबे मोहराची पिठीसुद्धा वापरू शकतात। मी इथे इंद्रायणी तांदळाची पिठी वापरली आहे, कारण त्याला सुगंध खूप छान येतो, पण तो थोडासा चिकट असतो, चवीला खूप छान लागतो। आंबेमोहर तांदळाची पिठी तुम्ही वापरू शकतात, ती सुद्धा छान लागते चवीला। आता या ठिकाणी आपल्या पिठामध्ये अजिबात गिठोळ्या नाही झाल्या आहेत। त्याला एकसारखं व्यवस्थित फिरवून घेतलं आहे, हात अजिबात थांबवला नाही। आता झाकण ठेवून याच्यावरती गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटासाठी याची उकड काढून घ्यायची। 10 मिनिट झालेत, चेक करून घेऊया। हे बघा, आपल्या तांदळाच्या पिठाला मस्त छान अशी उकड बसली आहे। आता याला एका ताटात काढून घ्यायचं। आता हे गरम असल्यामुळे या ठिकाणी मी एक मॅशर घेतला आहे, त्याच्यामुळे आपल्या हाताला चटका लागत नाही। याला छान असं मॅशरने फेटून घ्यायचं, दाबून याला व्यवस्थित मळून घ्यायचं। थोडंसं पीठ गार झालं आहे, हाताने सुद्धा याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। जेवढं तुम्ही यातला पीठ मळाल तेवढं तुमचे मोदक छान होतील, त्याला अजिबात तडे जाणार नाही। आता पीठ व्यवस्थित झालंय का नाही ते चेक करून घ्यायचं। अशी हाताने पारी तयार करून बघायची। पारीला अजिबात तडा गेला नाही पाहिजे। हे बघा, म्हणजे आपले पीठ हे व्यवस्थित मळून झालं आहे, परफेक्ट असं। साईजप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा, त्याची अशी पारी तयार करून घ्यायची। हे बघा, कडेकडेने याला व्यवस्थित बारीक करायचं आणि मध्यभागी थोडंसं जाडच ठेवायचं। आता त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे। हे बघा, अजिबात चिटकत नाही आहे हाताला। पिठाची उकडसुद्धा छान झाली आहे। आता याच्यात सारण भरून घ्यायचं। सारणाचा असा छोटासा गोळा घ्यायचा, त्याच्यात टाकायचा आणि या तयार केलेल्या कळ्या मोदकाच्या बंद करायच्या अशा प्रकारे। व्यवस्थित याला हातावरती असं फिरवून घ्यायचं। तर चला, हा मोदक आपला तयार झाला आहे। आता दुसऱ्या आकारात मोदक कसा बनवायचा ते बघून घेऊया। इथे असा साचा भेटतो बाजारामध्ये। जर भरपूर अशी तुम्हाला घाई असेल किंवा मोदक बनवायला जमत नसेल तर हा पटकन झटपट उपाय आहे। त्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये असं पीठ भरून घ्यायचं, त्याला व्यवस्थित साईडला पसरवून घ्यायचं। त्याच्यामध्ये सारण टाकायचं। सारणाचा गोळा टाकल्यावरती त्याला बंद करण्यासाठी वरून परत थोडंसं पीठ लावायचं। पिठाचा गोळा त्याच्यात पुरायचा आणि त्याला बंद करायचं। उघडताच आपला मोदक हा तयार झाला आहे।
तर अशा 2 प्रकारे तुम्ही मोदक बनवू शकतात. बघा किती सोपी रेसिपी आहे. आता याला वाफवून घेऊया. एका चाळणीला तूप लावलं मी आणि सगळे मोदक त्याच्यामध्ये ठेवून घेतले. गॅसवरती कढईत पाणी गरम करायला ठेवलं. पाणी खळखळ उकळल्यावरती त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवून द्यायची आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी वाफेवर मोदक शिजवून घ्यायचे आहे. आता 10 मिनिटानंतर चेक करायचं. हे बघा मोदक छान असे पांढरे शुभ्र लुसलुशीत दिसत आहेत, म्हणजे आपले मोदक छानपैकी शिजलेत. उकड काढल्यामुळे हे पटकन शिजतात. तर गणपती बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक तयार झाले आहे. तुम्ही सुद्धा बनवून बघा. पुन्हा भेटूया.